त्यातून सावरतोय तर आमच्या घराचा प्रॉब्लेम झालाय. आमची चाल रिडेव्हलपमेंटला चालली आहे आणि आमच्या डेव्हलपरने आम्हाला घर नाकारलंय. अरे बापरे, तुमचं घर जातंय? खूपच सॅड न्यूज आहे रे. बिचारा, काय करणार होतो तू? काही चांगलं घडत नाहीये रे तुझ्या बाबतीत. तुला खरं सांगू का, म्हणजे मी जे सांगते ना ते चांगल्या दृष्टीनेच ऐका तू. तुझं घर, ती नाती तुला धार्जिण नाही असंच वाटायला लागलंय बघ मला. तू जोर त्या घरात आहेस ना, तुझं भलं नाही होणार. नाही नाही नाही, असं काही नसतं. मुळात त्याच घरात मी लहानाचा मोठा झालो ना. मान्य आहे मला. मग पण मला सांग, तुझ्या मुलीचा जन्म झाला, इतकी चांगली गोष्ट घडली तुझ्या आयुष्यात त्या घरामध्ये. आपण विचार करायला हवा ना, त्या घरात तुझ्याबरोबर कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे तुझ्या शिक्षणापासून तुझ्या नोकरीपर्यंत, इवन तुझ्या बायको बरोबरच्या रिलेशनमध्ये पण सगळीकडे निगेटिव्हिटी भरली बघ ना. एकही गोष्ट अशी सरळ नाही बघ. तुझ्यासारखा इतका टॅलेंटेड माणूस कुठल्या कुठे पोहोचायला हवा होता, पण त्या घराच्या वाईब्समुळे तू अडकून राहिलायस. तू ऐक, तू खरंच ते घर, ती नाती सोड. तू खूप प्रगती करशील. काय बोलतेस तू? तुला कळतंय? नाती सोड म्हणजे? हे बघ नचिकेत, तू आत्ता किती शांत आहेस ना? हो. आत्ता पॉझिटिव्ह आहेस. तू मला सांग, असा तू तुझ्या घरात 5 मिनिटं तरी बसलायस का? नाही, नसेल, पण म्हणून नाती सोड. नचिकेत, या गोष्टींचा फरक पडतो. तू तिथे कम्फर्टेबल नाहीयेस रे, कारण त्या घरातल्या वाईब्स तुला सपोर्ट नाही करत. उलट तिथली भांडणं, क्लेश आणि आरोपांमुळे तू खचतोस रे. बरोबर ना? हे बघ नचिकेत, मला माहिती आहे तुला तुझ्या घरच्यांविषयी, तुझ्या नात्यांविषयी खूप प्रेम आहे. पण तुला सांगते, सक्सेसफुल होण्यासाठी ना 2 पॉझिटिव्ह फोर्सची खूप गरज असते. आणि तुला जर का समोरून निगेटिव्ह एनर्जी मिळतीये आणि तू त्या एनर्जीमधून बाहेर पडत नसशील, तर तू कधीच सक्सेसफुल